नमस्कार. मी हाऊसवाईफ जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत केस. हल्ली बघा केस खूपच गळत आहेत. मग त्यावरती मी 8 घरगुती उपाय घेऊन आलेले आहे बघा. तर हे उपाय ठरतील रामबाण. कामाचा स्ट्रेस, वातावरणातील धूळ आणि केसांची नीट काळजी न घेणे इत्यादींमुळे सध्या स्त्री पुरुषांना केस गळतीची समस्या उद्भवते. केस गळतीमुळे केस खूप विरळ होतात आणि अनेकदा त्या ठिकाणी टक्कल देखील पडते. लांब, सडक आणि दाट केस हे व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवतात. तेव्हा असे केस सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. तेव्हा केस गळतीवर आम्ही तुम्हाला सोपे 8 घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या केसांचा पोत सुधारण्यास मदत होईल. तर चला पाहूया कोणकोणते आहेत उपाय ते 8 घरगुती उपाय केस गळतीवरचे. तर 1. केसांची गळती थांबवायची असेल तर मोहरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सॉफ्ट होतात. तसेच यामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. तर 2. कांद्यात सल्फर असल्याने त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. तेव्हा केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस देखील केसांना लावू शकता. तसेच यामुळे स्काल्प इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होते. तर 3. नारळाचं तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांची मुळं चांगली राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. 4. ग्रीन टी ही एक उत्तम हेअर ग्रोथ ट्रीटमेंट आहे. तसेच हेअर फॉल कमी करण्यासाठी ॲलोवेरा देखील प्रभावी ठरते. 5. केसांची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो. आवळ्याची पेस्ट तुम्हाला टाळूला लावू शकता किंवा मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिक्स करून ती केसावर लावल्याने केसांची वाढ लवकर होते. 6. कडुलिंबाच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे कोंड्यांपासून संरक्षण होते. 7. दही आणि मध केसांना लावल्याने केस गळती कमी होऊन केसांचा पोत सुधारतो. दही आणि मध केसांना लावल्याने केस गळती कमी होऊन केसांचा पोत सुधारतो. तांदळाचे पाणी, तांदूळ धुतल्यावर तांदळाचे पाणी आपण टाकून देतो, पण हे पाणी तुमच्या केसांसाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. ते पाणी फेकण्याऐवजी त्याने हळूहळू केस धुवा. असे केल्याने केस गळती कमी होईल. 8. खोबरेल तेल. आंघोळीनंतर सर्वप्रथम केस हवेत वाळवावेत. यानंतर त्यांना कोणत्याही तेलाने मसाज करा. केसांसाठी नारळाचं तेल उत्तम मानलं जातं.
केसांसाठी नारळाचं तेल उत्तम मानलं जातं. यामुळे केस गळण्यापासून बचाव होतो आणि त्यांच्यात चमक निर्माण होते. 10. कडुनिंब. कडुनिंब केस गळती रोखण्याचे काम करते. याचा वापर करण्यासाठी आपल्या डोक्यातील केस गळती कमी करण्यासाठी कडुनिंबाची पावडर एका भांड्यात घेऊन त्यात पाणी घालावे. यानंतर दोन्ही मिसळून द्रावण तयार करा आणि नंतर डोक्याच्या टाळूवर सोडा. साधारण 40 मिनिटांनी थोडेसे शॅम्पू लावून केस स्वच्छ करावेत. 11 मेथी वाटून तिची पाण्यात पेस्ट केली आणि ती केसांना लावली तरी केस गळणे कमी होण्यास मदत होते. 12. शरीरातील लोहाचे प्रमाण कमी असल्यास केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे केस गळण्यावरील एक परिणामकारी उपाय म्हणजे लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे. 13. कोरफड केसांचे गळणे थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबते, तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात. 14. रोझमेरीचे तेल केसांना लावल्यास केस गळणे कमी होते. 15. बीट आणि मेहंदी पावडर ह्यांना एकत्र पाण्यात कालवून त्यांची पेस्ट केसाला लावल्यास केस गळणे कमी होते. 16. अळशीचा वापर केसांसाठी उपयुक्त. केसांच्या मुळांना पोषण देऊन केसांच्या जलद आणि लांब वाढीस अळशी अर्थात फ्लॅक्स सीड्स प्रोत्साहन देते. अळशीमधील व्हिटॅमिन ई स्कॅल्पचे पोषण करते आणि फ्री रॅडिकल्सचे नुकसान कमी करते. हे केसांच्या विकासासाठी योग्य प्रोत्साहन देते आणि स्काल्पमध्ये रक्तप्रवाह सुधारून केस गळणे कमी करते. यामुळे याचा केस गळतीसाठी उपयोग करून घ्यावा. तर आजचा हा माझा व्हिडिओ केस गळतीवरील काही उपाय मी घरगुती तुमच्यासाठी घेऊन आलेले. तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हेही मला कॉमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हेही कॉमेंट करून मला नक्की सांगा. मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत जाईन खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससोबत. चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी. धन्यवाद सगळ्यांना.